हॅलो, मी माया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आम्ही हैदराबाद इथे शिफ्ट झालो आहे. तर नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करायला खूपच मज्जा वाटते. तर ह्यांना आज सुट्टी होती, तर म्हटलं इथे कुठं जवळपास मॉल असेल, त्यांना पण थोडीशी शॉपिंग करायची होती, कारण त्यांच्या भावाचं नेक्स्ट मंथमध्ये लग्न होतं. तर मग आम्ही चाललो आहेस, तर मग त्यांना काय आवडलं तर घेता येईल म्हणून आम्ही इथे एक AMR मॉल आहे, जवळच आहे, म्हणून आम्ही तिकडे चाललो आहे. तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. अर्धा पाऊण तास लागला इथे पोहोचायला. नाही म्हटलं तरी बरंच लांब आहे. आम्हाला वाटलेलं, आम्ही गुगल करून बघितलेलं कुठलं जवळ आहे म्हणून, तर हे जवळ दाखवलेलं. तर आता आम्ही पोहोचलो आहे. फायनली आम्ही येऊन पोहोचलो आहे आणि आता बघतोय कुठले कुठले ब्रँड आहेत म्हणून. तर खालती पण होते थोडेसे, तर मग हे बोलताय की इथे बघूयात आपण म्हणून. तर ठीक आहे बोललं चला. तर बघू आता ह्यांना काय आवडतं. हा ग्रीन छान दिसतोय, ग्रीन वाला, डार्क ग्रीन. काही चांगलं दिसतं. तुम्हालाच काय पण आवडतं. ही जीन्स कशी आहे? तोच लाइनिंग वाला ब्लू, लाइनिंग ते चेक्स आहे. हां, फायनली त्यांना आवडला एक शर्ट आणि पॅन्ट. तर त्याने ते ट्राय करून बघितलं आणि घेतलं सुद्धा. त्यांच्याकडे सेम असाच घरामध्ये एक असूनही त्यांना आठवलं नाही. मी त्यांना सांगते की आहे, तर त्यांनी घेतलं. मी काय बोलणार, प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. त्यांना मी जे सांगते ते त्यांना पटत नव्हतं आणि मला त्यांचं पटत नव्हतं. आता लाईफस्टाईल पण इथे होतं शॉप, तर तिथे बघू काय आवडतं का मला. मला तर इथले रेट खूप वाटले लाईफस्टाईलमधले, भरपूर जास्त रेट होते. आपलं मॅक्स, झुडिओ, ट्रेंड, परत वेस्ट साईड पण ठीक आहे, पण लाईफस्टाईलमध्ये खूप महाग होते कपडे. मग मी हे बोलत होते की घे म्हणून. मग मी म्हटलं बापरे, ह्यामध्ये मी जर बाहेरून झुडिओ वगैरे मधनं घेतलं तर माझे 2-3 येतील. म्हटलं नको. छान छान ड्रेस पण होते, परत कॉर्ड सेट पण होते, मस्त होतं. पण प्राईज मला खूपच जास्त वाटली, म्हणून मी काही घेतलं नाही. फक्त बघत होती कुठं काय नवीन आलंय म्हणून. आणि ह्यांचं मागून ओरडणं सुरू आहे की तुला घ्यायचं नाही आणि नुसतं का बघते, चल बाई घरी म्हणून. पण मी म्हटलं की बघू तरी द्या, आलोच तर. तुमचं झाली शॉपिंग म्हणजे झालं का? मला ॲटलिस्ट घेत तर नाही आहे, मी बघते तरी आहे. तर ते बोलत आहे की तुला कोण नको घेऊ म्हटले का, घे तू पण. पण त्यांना माहिती आहे की मी इथनं काही घेणार नाही आहे आणि त्यांचं चाललं आहे की उगं फिरती आहे आणि मला मागे कॅमेरा घेऊन फिरायला लावते बोलू. तर त्यांची बडबड चाललेली. आम्ही कुठे शॉपिंगला गेलो तर तिथे मोठे मोठे मिरर असतात आणि त्यामध्ये फोटो काढणार नाही असं कधी होतच नाही. आम्ही तिथे गेलो कुठेही शॉपिंगला तर मिररमध्ये एखादा का होईना फोटो काढणार म्हणजे काढणार. तर इथे फिरताच मला एक क्रॉप टॉप बघितला मी मिंत्रावरती. सेम क्रॉप टॉप एकदम कमी प्राईज होती, त्याची अर्धी किंमत तरी असेल. तर त्यांना बोलते की मी सेम असंच बघितलेलं आणि इथे प्राईस त्याची डब्बल करून लावलेली. तर ते बोलत आहे की ह्याचं भाडं कोण देणार बाई, तू देणार का? तर इथे त्यांचं ते चाललेलं बडबड. सेम असंच मी मिंत्रावरती बघितलेलं आणि त्या फ्लावरला थोडेसे कलरचे फ्लावर होते त्यामध्ये. प्लेन तरी आहे, तर मग मी ठेवून दिला. ते बोलत आहे की घ्यायचं आहे का तुला, घे. त्यांना बोलते इथे नाही, बाहेर आपण झुडिओमध्ये जाऊ, मॅक्समध्ये जाऊ, तिथे घेते म्हटलं. एक म्हणला 2 घेते, एक म्हणता 2-2 घेते म्हटलं. आणि अशा ठिकाणी गेलं
तर जिथे लहान लेकराचं शिक्षण असेल तिथे मी गेली नाही असं होणारच नाही. मी एकदा तरी तिथनं वावरते म्हणजे वावरते, पूर्ण बघते लहान लेकराचे कपडे कसे काय आहेत. मला फार आवडतात लहान मुलींचे, तर इतके सुंदर सुंदर व्हरायटी आहेत ना, काय सांगू. मुलांचे एवढे नाहीत पण मुलींचे खूप सुंदर सुंदर आहे. तर माझी भाची आहे एक 3 वर्षाची, तर म्हटलं ती आल्यानंतर आपण परत तिला इथं घेऊन येऊ, त्या बोलत होती. आणि माझ्या वेळेस होते का नाही काय माहिती नाही, फॅन्सी फॅन्सी इतके भारी भारी ड्रेस खूप छान छान होते. खालचं सर्व एक्सप्लोअर करून झालं. तर मला वाटतं हा बहुतेक छोटा असावा मॉल, कारण खाली जास्त शॉप्स नव्हते. सेकंड फ्लोअरला थोडेसे होते 2-3 आणि वरती खाण्यापिण्याचं होतं. तर खाली आता म्हटलं सेकंड फ्लोअरवरती बघावं काय आहे काय नाही. मला मोचीचं एक होतं वाटतं आणि क्रॉक्सचं होतं, चप्पलचे होते काही काही, आणि नंतरून हे टेडीचं एक होतं. म्हणजे जास्त शॉप्स नव्हते, छोटा असेल हा मॉल. आम्ही दादांना म्हटलं बराच छोटा होता हा, तर एक दादा बोलला की थोडंसं लांब आहे, 2-3 मॉल आहेत खूप मस्त मस्त आहेत, तिकडे जा बोललेलं त्यांनी. तर बघू तो कधी जाण्याचा योग येतो. तिकडे गेल्यानंतर तो व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करेल. तर इकडे आली आणि ह्यांना बोलते की मला घेऊन द्या बोलते. तर ते बोलताय की तू लहान आहेस का, लहान लेकरासारखं हट्ट करते, हे घेऊन द्या. ह्यांना म्हटलं मला खूप आवडलं, मला घेऊन द्या. तर आणि मी स्वतःहूनच बोलते की मला ॲनिव्हर्सरीला आता आमची ॲनिव्हर्सरी येणार आहे, तर म्हटलं की त्यांना ॲनिव्हर्सरीला मला काय घेऊन देऊ नका, मला तेवढं घेऊन द्या. तर ते बोलते बरं हसताय आणखीन. खूपच सुंदर सुंदर क्यूट होते. आणि कोणी मागत पण असेल की नसेल माहिती ना, बहुतेक करून बायका सर्वच मागत असतात की मला हेच घेऊन द्या ॲनिव्हर्सरीला, तेच घेऊन द्या बड्डेला किंवा ॲनिव्हर्सरीला म्हणा. मी देखील त्यांच्याशी हट्ट करते, मला देखील हे घेऊन द्या ना प्लीज बोलते. तर हे बोलताय की घे, तुला आवडत असेल तर घे. पण शेवटी मीच म्हटलं की जाऊ दे बाबा, नको म्हणून, नाही का, मी घेतलंच नाही. आता त्या शॉपमधनं पण मी नेहमीसारखं बाहेर पडली आणि परत बघायला लागली की कुठं काय आहे. आणि त्यांना बोललं की, ते बोलत होते की घे म्हणून. मी म्हटलं की ते गिफ्ट आहे, तर तुम्ही मला ॲनिव्हर्सरीला न सांगता गुपचूपपणे द्यायचं म्हटलं, म्हणून नाही घेतलं मी. और ये रहे यहाँ शाळेत जायचं का तुला? मग शाळेतलं सारखं आहे ते, खाकी कलर मध्ये. बाय द वे तुझी चॉईस काही छान नाही, काही पण सिलेक्ट कर. ब्लॅक कलरची जीन्स घ्यायची होती मला, आवडलेली, पण परत ट्राय करायला इतकी गर्दी होती आणि पाय पण भरपूर फिरून दुखत होते. पण म्हटलं जाऊ दे आता. आणि ह्यांना तर कपडे बघितलं की किती काय काय घेऊ आणि काय काय नाही होतं. हे नुसते कपड्याचे शौकीन आहेत. शेवटी म्हटलं आता मी थकली आहे बाबा, चला घरी म्हणून, नाही का, निघालो. कारण घरी जाऊनही स्वयंपाक करावा लागतो. इतका पण छोटा नव्हता, ठीक होता,
कारण मोठे मोठे मॉल म्हटलं की फिरायचं म्हटलं की पाय पण भरपूर दुखतात. हा ठीक होता. आणि बाहेर मस्त थंडगार असे कारंजे सोडलेले. कारंजे म्हणतात की काय म्हणतात माहिती नाही, पण मला जे शब्द आठवलं मी ते तुमच्याशी बोललं, कारंजे म्हणून. मस्त लहान लेकरं तर पाण्यामध्ये खेळत होते. इकडे नाही, या साईडला ते दिसतंय ना. काय म्हणतात त्याला कमेंट करून सांगा मला. मला तर कारंजेच माहिती आहे. हे बघा बाहेरनं असा होता. छान होता, मला तर आवडलं. तर आता मस्त इथे मस्त फोटो निघत होते, तर आम्ही फोटो देखील काढतोय. फोटो वगैरे काढून झालं. आता फायनली आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. यायच्या टायमाला एकदम फ्रेश मूड राहतो आणि जायच्या टायमाला एकदम पूर्ण थकून जाते मी तरी कुठे बाहेर गेल्यानंतर. म्हणून कधी कधी असं वाटतं की घरातच बसलेलं ठीक आहे, पण बाहेर पण गेल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटतं, म्हणून जावं पण वाटतं. तर आता घरी जाणार. आता इथे गाडी घेतल्यापासून आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलेलो, तर गाडी देखील पार्क केली. तर इथे पार्किंगला पैसे घेतलेच नाहीत बऱ्याच ठिकाणी. आणि महाराष्ट्रात म्हटलं की साधं डीमार्टला पण गेलं, गाडी पार्क केली तर तिथे देखील पैसे घेतात. इथे बऱ्याच ठिकाणी मला तर ही गोष्ट आवडली बाबा. तर फायनली आम्ही एकदम घराच्या जवळ आलोय आणि आता हे गाडी पार्क करताय आणि मस्त आता घरी जाणार. फ्रेश वगैरे होऊन चहा वगैरे पिऊन मस्त स्वयंपाक बनवणार आणि जेवण करणार. आणि बऱ्याच दिवसापासून माझे रेसिपीचे व्हिडिओज काही येत नाही आहे. त्यामागचं हे कारण आहे की इतकं गरम होतं ना माझ्या किचनमध्ये, विचारूच नका. आणि मलाच माहिती आहे की मी आमच्या दोघांचाही स्वयंपाक कशा पद्धतीने करते. खूप गरम होतं. जर थोडंसं थंड वातावरण झालं की परत माझे नेहमीसारखे व्हिडिओ रेसिपीजचे टाकत जाईल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आजच्या अशा प्रकारचे जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुम्हाला असे डेली बेसिसवरती व्हिडिओ टाकत जात जाईल. आणि रेसिपीजचे पण टाकत जात जाईल, कारण मला 2-3 जणांच्या पण मागे कमेंट आलेल्या की तू डेली ब्लॉगिंग सुरू कर म्हणून. पण मला काही एवढं जमत नाही आहे. मला जेवढं जमेल मी तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. चला तर भेटूया, बाय.